नए हैं, नए होने के बाद भी इनका 9 म्हशी में 110 लीटर दूध आ गया। यांनी जे दाखवले सगळे म्हशी त्यांच्या दूध 2 टाइम पिळून घेतले, बघितले, सिलेक्ट करून आणले. इथं कोणाचा जर आपल्याला हुकूम नाही काय ना, आपण स्वतः राजा, पाहिजे तसं करायचं पाहिजे. जॉबचं कसं आहे, तो सांगेल तसं आपल्याला त्याचं सगळं करून टायमिंग पण नसतं, सुट्टी नाही भेटत. तिथं पाहिजे तेव्हा झोपायचं, पाहिजे तेव्हा उठायचं. बर. इथला गहू काढल्यानंतर गहू अक्षरशः लोक जाळून देतात, गहूचा काढा. आणि हा म्हशीला गहूचा काढा हे लोकांना नवल वाटतं. मंडळी नमस्कार. मंडळी आज आपण माळशिरस तालुक्यामध्ये पिलीव या ठिकाणी आलेलो आहोत. तर तुम्ही बघू शकता पाठीमागे 10 म्हशींचा गोठा आहे. तर जे आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की तरुणांनी नोकरीकडे न पळता आपला काहीतरी व्यवसाय केला पाहिजे. तसंच या दादाने स्वतःचा व्यवसाय उभा केलेला आहे आणि त्यांच्या वडिलांचा देखील त्यांना चांगला सपोर्ट मिळाला. आता 10 म्हशी पासून त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि त्या म्हशी सुमित पन्नू डेअरी फार्म यांच्या माध्यमातून त्यांनी घेतल्या. या ठिकाणी आता सेट देखील झाल्यात आणि सेट झाल्याच्या नंतर सुमित पन्नू या डेअरी फार्मला भेट देण्यासाठी आलेले आहेत. कारण म्हशी कशा आहेत, तसेच म्हशीमध्ये काय फॉल्ट झालाय का, काय अडचणी येत आहेत का, कारण हे तर नवीन आहेत. तर ही सखोल माहिती आपण यांच्याकडूनच जाणून घेऊयात. सुमित पन्नू देखील आलेले आहेत, त्यांचा देखील परिचय जाणून घेऊयात. नमस्ते. नमस्ते. परिचय करून द्या आपला. माझं नाव शुभम श्रीकांत दडस, राहणार सोयवाडी, पोस्ट पिलीव, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. शेठजी नमस्ते. नमस्कार. परिचय करून द्या आपला. मी श्रीकांत शंकरराव दडस. मी शुभमचे वडील बोलतोय. मी शुभमचा. मी मुंबईला होतो सर्व्हिसला, अदानीमध्ये, इलेक्ट्रिसिटीमध्ये. मुलासाठी मुलांनी सर्व्हिस केली, त्यामुळे 5 वर्षात व्हीआरएस घेऊन इथे त्याला सपोर्ट करण्यासाठी आलेलो आहे. बर. सुमित शेठ नमस्ते. नमस्कार सर। परिचय करा के दो अपना। मेरा नाम सुमित पन्नू है, मैं जींद हरियाणा से हूँ। अपना भैंसों का व्यापार है। अपने महाराष्ट्र में जिस भी भाई को भैंस लेनी होती है उसका गोटा सेट करवाना, भैंस देनी, लेबर देना, हर चीज में जितना उसके योगदान देने की कोशिश रहती है सर। ठीक आहे. तर दादा मला सांगा, एक बऱ्याचशा वडिलांचं स्वप्न असतं, म्हणजे प्रत्येकाच्या वडिलांचं, की आपला मुलगा म्हणजे बाहेर सिटीमध्ये राहावं, असं शेणाचं शेतीतलं त्याला म्हणजे काम नसून आहे. तर तुम्ही हा निर्णय कसा घेतला? हा निर्णय असा घेतला की लॉकडाऊनला असं झालं की मुंबई पूर्ण लॉकडाऊनला, अख्खा भारतामध्ये लॉकडाऊनचा परिस्थिती काय होती सगळ्यांना माहिती आहे. लॉकडाऊनला आम्ही इथे आलो गावी निघून आल्यानंतर हा मुलगा जो सिंडम कॉलेज मुंबईमध्ये चर्चगेटला जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकवायला होते तिथे हा 12वी झाला. तिथून BMS बिझनेस मॅनेजमेंटला फर्स्ट इयरला होता. आणि लॉकडाऊन इथे आल्यानंतर त्या डोक्यात बसला काय माहित नाही, तर बोला मला मुंबईला यायचं नाही, मला शेतीच करायचं आहे, मला काय मला स्वतःच काहीतरी करायचं. बर. आणि भरपूर त्याला हे केलं, त्याला इथून घेऊन गेलो जबरदस्ती, पण तो ऐकेनाच. तो बोलतो मला मुंबई नाही पाहिजे, मला इथेच राहायचं. लहानाचा मोठा मुंबईत झालेला मुलगा इथे कसं करणार. मग शेवटी त्याला पूर्ण सपोर्ट देण्यासाठी आम्ही पूर्ण डेव्हलप करत आज त्या लॉकडाऊन पासून आता त्याला पूर्णपणे त्याच्या मनासारखं त्याच्या गोष्टी झालेल्या आहेत आणि तो करतोय. त्याला मी पूर्ण माझा सपोर्ट आहे. बरोबर आहे. दादा मला सांग, तर शिक्षण वगैरे सगळं मुंबईमध्ये झालं, मग असं काय गावाकडे आल्यावर असं काय पाहिलं की इथे राहायची इच्छा झाली? सीन असा झालाय की मुंबईमध्ये आता पूर्ण रश झाले, क्राऊड मग आता पोल्युशन भरपूर वाढलेलं आहे. जिथे आलो, जे नेचर मध्ये फ्रेंडली झालो, तिथून मला ते जावंसं वाटलं. त्याचं एक ऍडिक्शन लागत गेलं प्रत्येक गोष्टीचं, शेतीचं लागलं. परत म्हणलं काहीतरी नवीन धंद्यात उतरायचं, मग नवीन मुरामशीचा गोटा चालू केला. असं नाही का वाटलं, कारण आता शेती म्हणजे पूर्ण निसर्गाच्या भरोशावर आहे आणि इन्कमचा म्हणजे एक कधी कमी लॉस, कधी प्रॉफिट होऊ शकतो. तसं मुंबईमध्ये इन्कमची कन्सिस्टन्सी राहणार. मग ह्याचा विचार न करता डायरेक्ट इथं कसं काय? कसं आहे, आता शेती म्हणजे राजा. इथं कोणाचा जर आपल्याला हुकूम नाही काय ना, आपण स्वतः राजा, पाहिजे तसं करायचं पाहिजे. जॉबचं कसं आहे, तो सांगेल तसं आपल्याला त्याचं सगळं करून टायमिंग पण नसतं, सुट्टी नाही भेटत. तिथं पाहिजे तेव्हा झोपायचं, पाहिजे तेव्हा उठायचं. बर. मग अनेक शेतीमध्ये जोडधंदे आहेत, मग हाच म्हैस पालनाचा का विचार केला तू? म्हैस पालनाचा विषय का केला? आता दूध असं गोष्ट आहे की कधी न बंद होणारी गोष्ट आहे. बरोबर. चालतच राहणार आहे. बरोबर. आणि दूधची कमतरता भासणारच नाही. मग दूध सगळ्यांना लागतेच. सकाळ उठायचं, चहा म्हणलं तर दूध लागतंय. बरोबर. कॉफी म्हणलं दूध लागतंय. दुधाशिवाय कोणाचं लाईफ होता पुढे जातच नाही. बरोबर. म्हणून हा व्यवसाय. बर. हा व्यवसाय चालू करायचं म्हणलं की एकतर आपल्याला चांगल्या मशीनची निवड करणं योग्य म्हणजे बंधनकारकच आहे. कारण जर म्हशी चांगल्या असेल
तरच आपला व्यवसाय टिकणार आहे आणि तो पुढे सतत चालू राहणार आहे. बरोबर. मग हे कसं ठरवलं की या म्हशी घ्यायच्या आणि याच व्यापाऱ्याकडनं घ्यायच्या काय? कसं झालं, आता मी असंच युट्यूबवर रिसर्च करत होतो, तर तसं रिसर्च करता करता आपले इंदापूरचे सुरवड गावातले रोहित शिंदे दादाच्या गोट्यावर व्हिजिट दिली, त्यांच्या नॉलेज घेतलं. मग त्यांनी शेठची ओळख करून गेली, मग ते आपला विश्वास पटला, मग ह्यांच्याबरोबर आपण ते कंटिन्यू केलं. बर बर बर. ह्यांच्याकडे कधी गेलतात आणि कशा कशा म्हशी खरेदी केल्या? ह्यांच्याकडे 6 नोव्हेंबरला गेलेलो. बर. यांनी जे दाखवले सगळे म्हशी त्यांच्या दूध 2 टाइम पिळून घेतले, बघितले, डिसिलेक्ट करून आणले. बर. सुमित भाई, अभी इनको तो भैंस का तो नॉलेज नहीं था, कैसे कैसे इनको अभी भैंस दी आपने? सर अपने पास कोई भी आता है उसको ये कभी नहीं आज तक सोचा कि इसको जानकारी नहीं है तो इसको गलत दे दे या दे दे। इनके जब ये मेरे पास भैंस लेने गए थे उस टाइम मेरे पास 5-6 गाड़ी ये कस्टमर और भी थे, इन्होंने भी देखा है। मैं 90% भैंस की खरीदी मेरे दिमाग से ही करता हूँ। अच्छा. कोई 10% आदमी होता है जो अपना दिमाग चलाता है, उसकी खुद की रिस्पॉन्सिबिलिटी होती है, बराबर. वो क्या करेगी। अभी इनको जो भैंस दी है सारी मेरे हिसाब से दी है। अभी रिजल्ट जैसे नए हैं उसके हिसाब से ठीक है, ये नहीं है कि भाई ज्यादा ही इन्होंने ज्यादा दूध निकाल दिया हो। एवरेज जो इनका नए के हिसाब से, क्यों हमारा काम है भैंस दे दिया, गोटे में तो मैं बैठ नहीं सकता किसी के भी, बराबर. लेबर दे दिया। कोई दिक्कत आती है, इन्होंने दिन ही हो या रात हो, किसी टाइम फोन करो, इनके सामने ही खड़ा होके बोल रहा हूँ, कभी फोन उठाना या उसको बाद में रिप्लाई ना दिया और रिस्पॉन्स ना दिया, वो चीज है नहीं अपने पास। बाकी अभी आके देखा है लगभग ठीक है भैंस सभी, आगे जब सेकंड लोड आएगा तब दोबारा फिर देखेंगे आके। बरोबर आहे. आता दादा तुम्ही स्वतः तुम्ही गेलता का हे गेलते खरेदी? नाही नाही, ह्याला याच्या आम्हा जोडीला पाठवलं, ज्या माहितीचा व्यक्ती याच्या जोडीला पाठवलं. बर. इथं म्हशी आल्याच्या नंतर तुम्हाला कसं कसं वाटलं? काय म्हणजे म्हशी कशा आहेत काय थोडाफार आपल्याला पण नॉलेज असतं? म्हशी म्हणजे इथल्या आणि म्हशी त्यात बराच फरक आहे. इथल्या महत्वाचं इथलं खाणं जे आहे ना, इथले लोक काय करतात, हे मक्याचा मुरगास बनवतात किंवा ते इकडला जे खाण्याचा प्रकार आणि तिकडला जमीन आसमानचा फरक. बर बर बर. लोकांना नवल वाटलं हे गहू, इथला गहू काढल्यानंतर गहू अक्षरशः लोक जाळून देतात, गहूचा काढा, आणि हा म्हशीला गहूचा काढा हे लोकांना नवल वाटतं. आणि त्याच्यामध्ये दुधाची फॅट किंवा दुधाची गोडी जी आहे, ह्या दुधाची मुरगाची जी गोडी, ह्या गोडीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. बरोबर. नए हैं, नए होने के बाद भी इनका 9 म्हशी में 110 लीटर दूध आ गया, तो आगे आने वाले टाइम में इनको दिक्कत नहीं आने वाली। बरा. क्यों मेरे को इनको उधर लगा था कि क्या पता भाई 80-90 लीटर ही रह जाए, नए हैं, नॉलेज नहीं है। तो पहली गाड़ी में इतना दूध आ गया तो हर गाड़ी के साथ नॉलेज बढ़ती रहेगी, सीखते रहेंगे। बराबर. एक दिन ज्यादा लंबा चौड़ा नहीं है, 1-1.5 साल में पूरी नॉलेज हो जाएगी इनको। बरोबर. आता दादा मला सांगा, जे तुमच्या गोट्याचं रुटीन असतं दिवसाचं ते कसं कसं असतं? गोट्याचं रुटीन आमचं सकाळी 4 वाजता चालू होतं. बर. सगळ्यात पहिलं कुट्टी केलेली असते, ते मिक्सिंग करतो, हिरवा चारा जरा वाळला चारा, 10% आपलं फक्त हिरवा चारा असतो, बाकी सगळं सुका चारा असतो. बर. मग ते भाई आपला वैरण सगळी टाकून घेतो त्यांना दावणीत, मग दाना टाकून 5 वाजता बरोबर आपलं धारा काढायला टायमिंग चालू होतं. बर. आता मशीनचं आता 2 महिने जवळपास झाले गोटा चालू करून, तर कसं जमतंय का ह्या गोट्यातलं काम? जमतंय, शिकतोय हळूहळू यांच्या बरोबरच. बरोबर. केलं तर होईल, केलं तर होणारच आहे. बरोबर. मग हळूहळू काय काय आता काय काय शिकला त्याच्यात? सध्या धार काढायचं शिकतोय हळूहळूच. बर. जमत नाही तरी पण आपलं हळूहळू ट्राय करतो कधी कधी. बरोबर आहे, आणि केलं पाहिजे, केलं तरच होणार आहे. बरोबर. सुमित सेठ, बाकी के जो युवा पीढ़ी है उनको क्या बताओगे आप? उनको यही बताऊंगा, मेरा वीडियो या किसी का भी वीडियो देख के इधर के आदमी को क्या दिमाग में रहता है, मैंने 5 या 10 भैंस डाल ली, मेरा इतना इनकम हो जाएगा, ऐसा कुछ नहीं है। धंधे में पैसा है लेकिन उससे ज्यादा मेहनत है। बराबर. और उससे बड़ी बात है, ये धंधा तभी मजा देता है तब जब आदमी को हर 3-4 महीने में 3-4 महीने के गैप में एक गाड़ी, यानी कि साल भर में 30 भैंस और डाल ले, तब ये दिखता है कि हाँ मैंने कुछ किया है। ये 5-10 भैंस तक आपका दिमाग है तो उससे अच्छा कि फिर तो ना करे तो ठीक है। बराबर. बराबर. क्यों बहुत सी वीडियो हम क्या देखते हैं, उसमें क्या दिखाते हैं
मैंने 10 भैंस डाल लो, महीने का 3 लाख का दूध बिका, लाख रुपए खर्चा, 2 लाख रुपए बच गए। ऐसे 2 लाख रुपए होते तो भाई अंबानी नहीं भैंस डाल देते। ये नहीं है, पैसा है, लेकिन है तब जब अपना धंधा अच्छे से सेट हो जाता है, बराबर। 30-40 भैंस हो जाती है, रेगुलरिटी दूध की बन जाती है, तब सही है, मतलब धीरे धीरे इनकम बढ़ेगा, धीरे एकदम धीरे, से नहीं। एकदम नहीं। बरोबर, जितनी ज्यादा भैंसे होगी उतनी इनकम होगी इस धंधे का, ये असूल है। बरोबर आहे। एकंदरीत तुम्ही हरियाणामध्ये गेला, तर तिथलं नियोजन कसं कसं होतं आणि तिथला अनुभव काय राहिला तुमचा? खास त्यासाठीच गेलतो की ते लोक कसे त्यांच्या ब्रीडवर काम करतात. त्यांच्याकडे आता वाळल्या चालले, आपल्याकडे आता ओलीवरण, पण तिथे पूर्ण गहू काढच आहे. बरं. गहू काढवर त्यांनी पूर्ण डेव्हलप ब्रीडिंग केलेली आहे. मग त्यांचं ते नॉलेज घ्यायसाठी आपण हरियाणामध्ये पूर्ण फिरलेलो होतो. बर, कसा अनुभव आला तिकडला? अनुभव एक नंबर होता, कारण की शिकायला भेटलं आपल्याला तिथे गेलं. बर. कारण की आपल्या इथे ओली वैरण टाकून एवढे दूध देत नाही, पण यांची वाळली वैरण टाकून एवढं दूध निघतं. सुमित शेटने काय म्हशी घेण्यासाठी जबरदस्ती किंवा काय नाही. फसवणूक काय केली? नाही नाही काय अडचण दिली? नाही. म्हणजे व्यवस्थित म्हशी खरेदी हो. करून दिल्या का? होय. नाही काय अडचण? एकंदरीत समाधानी आहात का तुम्ही? यांनी ज्या म्हशी दिल्या त्यामध्ये समाधानी आहात का तुम्ही? हो, समाधानी आहे. ठीक आहे. तर मंडळी तुम्ही बघू शकता, दादांनी या 7 नोव्हेंबरला तुम्ही म्हशींचा म्हणजे तिकडे गेलता 7 हरियाणा. नोव्हेंबर. हा, त्यांनी जवळपास 2 महिने झालं दूध व्यवसाय चालू करून चांगल्या म्हशी त्यांच्या आता आहेत, दूध पण चालू आहे. 9 म्हशीमध्ये 110 लिटर दूध यांचं चालू आहे. तर तुम्हाला देखील अशा म्हशी खरेदी करायच्या असतील, असा व्यवसाय चालू करायचा असेल, तर तुम्ही स्क्रीनवरील संपर्क क्रमांकावरती संपर्क करा. त्या ठिकाणी तुम्हाला डेअरी फार्मिंग विषयी माहिती तसेच म्हशी देखील मिळणार आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये इथे थांबूयात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार. नमस्कार.